नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. जवळ फेब्रुवारीला लावून गेलती आणि मग मे महिन्यात भरणी करायला आले राव. भरणी करून कट्ट मस्त मारले. ते पण तुम्ही भरणीचा पण व्हिडिओ बघितला आणि कट्ट मारतेला पण व्हिडिओ बघितला आणि पण टॉप झाले राव. आणि कट्ट पण खतरनाक मारले. कट्ट चांगलं मारल्यामुळे पाणी पण बाजाय मस्त आले राव. तसं मला सकाळचंच पाणी पाहिजे होते, तर मला मिळालं संध्याकाळचं पाणी. नुसता कट्ट मारून पाणी पाजायला म्हणले लय जॉब येते राव. कारण पाणी एका ठिकाणी सोडलं तर एका ठिकाणी राहत नाही. कट्टा पूर्ण आणि माती ओढतच नेते राव. आणि सगळीकडे संध्याकाळची फुटाफुटी कुठं कुठं बघायचं चुकणार होता, म्हणून पाणी संध्याकाळी घेतले की मग पाणी नादात रात्र कधी गेलेले कळालंच नाही. तर पाणी सगळ्या शरीरने गरगरीत घेतले की राव. म्हणजे भरणी झाल्याला कट्टे गेले आणि कट्टे गेल्यावर संध्याकाळी बरोबर पाणी आले. 10ला पाणी चालू झालं ते जवळजवळ 3 वाजेपर्यंत पाणी पाजले की सकाळचं. आणि कधी पहाट झाले का समजायलाच नाही राव. वरचा झाम देशान लवकर आवरला. खालच्या वाप्याचा राव वेळ झाला की त्यात आणि पौर्णिमेची रात्र असल्यामुळे उजेड मस्तपैकी होता. म्हणजे बॅटरीचा वापर कमी झाला. ज्याला भरणी केल्यानंतर लागवड टाकलेला असते ना, त्यामुळे सगळा बोध भिजवून घेतला. म्हणजे पाय ठेवला की सगळे हातच घेऊ. मग सकाळची लाईट होती मस्तपैकी पाणी पाजून घेतलं. पहिल्यांदा नदी गेलो आणि मोटर चालू करून आलो. बरोबर भरणी केल्यानंतर सकाळची जे पाणी पाजायची मजा असते काय आवरत असते बघा. म्हणजे कुठं पुढच्या विटाला लगड दिसते. हा खालचा वापा आमचा आहे आणि हा वरचा वापा आहे, म्हणजे कट्टे केलेला आहे तो. आता आपण कट्टे आमचे कसे गेले आहेत ते बघणार आहोत. हे आडाच केले बघा. तिथे पाणी बरोबर तटून पुढे जाते. तटून पुढं भरणी केल्यानंतर माती भुसभुशी होती, त्यामुळं पाण्याचा दणका जास्त असतो, त्यामुळे माती ओढून येते जास्त. त्यामुळं प्रत्येक वाकुर इथं वाकुरे गेले बघा आणि वाकुऱ्यात पाणी पुढे लावले बघा. आणि पुढल्या पण वाकुऱ्यात पुढल्या वाकुऱ्यात पण पाणी पुढे लावलं. म्हणजे ही वाकुरं चालू आहे आणि हे पण वाकुरं चालू आहे बघा. दुसरं वाकुरं चालू आहे बघा. वरच्या वापेतलं पाणी कसं जायला बघा की पुढे बघा. सापागतीने पाणी जायला अगदी. चौथं वाकुरं चालू आहे बघा. पाणी बरोबर सगळीकडे लेवल पण जायला. कट्ट मारलं की फायदा घेते बघा की. कट्ट सुद्धा तंत्रशुद्ध पाहिजे बघा. किंवा इकडे पण आहे बघा कट्टा. 5वा कट्टा आहे. वाकुर 6वं वाकुर. आणि 7वं वाकुर. आणि हे आडास पण आपोआप निवांत जायला बघा. पाण्याला स्पीड एवढा आहे. 4 इंची हॉल आहे आणि डोंगरात आहे वालू, त्यामुळं पाणी असं खळखळून येते. पाण्याचा आवाज तुम्हाला इथे जातो, त्यामुळे माती धुवून जाते. त्यामुळे अशा पद्धतीने पाणी पाजले तर अगदी मस्त उसाला लागू पाणी चांगलं होतं. थोडं थोडं पाणी देतो आणि आपला ताप कमी वाटतो. आता पाणी लावून आपण जेव्हा गेलो तरी पण काय हरकत नाही. लक्षात हे अगोदर रात्रीचं शूटिंग आहे आणि हे 2 दिवसांनी पाणी मी घेतलं. हे उजेडाचं शूटिंग आहे. तेव्हा सापाकडून कसं पाणी जायला बघा. सापाकडून पाणी जायला बघा. हिकडं गेले शिकंड आलं आहे काय. विषय हाड काम आहे का नाही कोल्हापुरात. आपल्या कोल्हापुराचं असंच काम असते सगळे. पाणी जवळजवळ निम्मा ओपा झालाय जरा कधी. एवढं पाण्याला स्पीड आहे बघा. आहे काय. इकडे पण तुम्हाला पाणी दिसते बघा. हे सरीतनं तिकडलं पाणी पण तुम्हाला दिसते बघा. तिकडे पण पाणी चालू आहे बघा. झूम गेले मी. पळापळ भीत नाही हो. अंधाराचा जरा पळापळ जास्त होते. अरे उजेडाचं काय वाटतच नाही. शुद्ध पाणी केल्यामुळे एका वापुरात टाकल्यावर ऑटोमॅटिक सगळीकडे जायला की राव. हे वरच्या वाप्यातलं सगळं पाणी पाजलं की नाही आपोआपच खाली आले बघा. आता मी आडाचं लावलं हे पाणी. काय ॲटोमॅटिकच कट्ट मारल्यानंतर वरचं पाणी पाजून खाली आलं बघा. खोऱ्याचा अजूनपर्यंत मी खोऱ्याचा भाग पाण्यात लावाय नाही, असा विषय आहे. त्यामुळे मित्रांनो कट्ट मारल्याचा फायदा किती होत्यात बघा. आणि आमचं गावकऱ्या पावळूमाळी कुंडलिकदा सद्दामाने रंगादा हे 1 नंबर कट्ट हो त्यांचं. सपला की विषय. चौपा झालेला आहे मस्तपैकी. आणि कसं खाली झाले बघा. खालच्या वाप्यात पाणी असं झालं. आणि मोडी अगोदरच केलेल्या आहेत, त्यामुळं त्या 20 गुंठ्यात अजिबात खोरं वापरा नाही. खोरं तसं जाणून ठेवलं बघा. आणि शेतात मी तसाच करा.
बघा वरचं पाणी असं आलं बघा. दुपारचं 2:30 वाजता आलतं, वारा पण फास्ट सुटलं आणि वादळ बारीकसे झाले आणि पावसाचं शितोड पण पडाले फिराव. मग काय खाली पण पाणी आणि वरती पण पाणी. झाडाखाली जावं तर वीज पडायची भीती. त्यामुळे उप्याचं जरा भिजत थांबलो. पावसा एवढा का जोर नव्हता. थोड्या वेळात पाऊस पण गेला आणि पाणी पण माझं झाले. मग मित्रांनो कट्टा आणि पाणी पाजणे कसं वाटलं तुम्हाला? वेळेची बचत आणि पाण्याची बचत आता कुठं आले परंतु सगळ्यांनी शक्य नाही हो. त्यामुळे बरेच शेतकरी सरीनेच पाणी पाजतात. चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल शेअर आणि लाईक नक्की करा.